सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर सध्या मी आहे आमच्या शेतामध्ये. तर पाहू शकता सध्या सरकी लागवड चालू आहे. तर ही आहे माझी बहीण माधुरी आणि ती आहे कांचन. हाय गाईस. तर त्या दोघी सरकी लावायला तर आमचे दोन काकू एक आजी. तर त्यांचं वय जवळपास 70 असल्यामुळे तरीही त्या सर्वात पुढे आहेत आणि ह्या दोघी जणी सर्वात पाठीमागे तुम्ही बघत आहात. दमादमाने सरकी लावायला तर आमची आजी सर्वात पुढे जाऊन सरकी लावत आहेत. गाईस तुम्ही याला विचारू शकता की यांनी काय केलेलं आहे. शेतात येऊन तीन वेळेस नुसतं बसतोय. मित्रांनो, आपल्याला सवय नाही त्यामुळे मी 4 तास लावलेले आहेत. मी मान्य करतो ही गोष्ट. तिच्यामधले बी अर्धे तास कांचनने लावलेत, काही माधुरीने लावले, काही सचिनने लावले. आणि आज आमच्या शेतामध्ये चहा बनवणार आहोत. तर तुम्ही त्याची पुढची रेसिपी बघू शकता. आणि नंतर चहा बघण्याची काय रेसिपी टाकायला लागते का हा ठीक आहे माधुरी? तिकडे. चहा बघण्याची रेसिपी टाकत असतात का? हा मग चला टाकूया, मग दाखवूया लोकांना कसा चहा बनवता येते. हे गाईस तुम्हाला मी सरकी लावून दाखवते. ही आहे आमची कांचन. तर तिला 10वी मध्ये 94% मार्क घेतलेले आहेत. हा चालेल. पण तरी शेतीची आवड आहे त्यामुळे शेतामध्ये येऊन ती काम करते. माधुरी, पुढे काय काय ऍडमिशन घ्यायचं, कुठे घ्यायचं, काय विचार? कांचन DSM कॉलेज. DSM कॉलेज इज अ फेवरेट कॉलेज आहे, कारण की आम्ही तिथं होतो. असं तिला भरोसा आहे की ते कॉलेज चांगलं असेल. गाईस तुम्हाला शेतात सरकी लावता येत नसेल तर मी सांगते कशी लावायची. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, माधुरी तुम्हाला शिकवत आहे. माधुरी कांचन. हे बघा गाईस, अशी सरकी घ्यायची, त्याच्यानंतर अशी घालायची हो, आणि त्याच्यानंतर लावायची. ओके. 4 सरकी लावायच्या, नंतर घरी जायचं. तर मित्रांनो, इकडे चहा बनवणं चालू आहे. चला मी तुम्हाला तेही दाखवतो. इकडलं सध्या काम चालू द्या त्यांचं. तर चहा कसा बनतोय ते मी दाखवतो. हे आहे आमचा मनमत. सर्वांचा रस प्यायला असं म्हणतोय, पण चहा पाजतोय ऊसाच्या रसात जागी. हे आहेत काका, पण बाज होत आहेत. पाहू शकता किती सुंदर बाज होत आहे. ड्रिपची बाज. तो हे आहे सचिन. तू तास लावू लागली आम्हाला, पण इतकं फास्ट तास लावू लागला की झोपू बी लागला मदत. इतका चांगलं तास काम करतो तू. फास्ट काम करतो, थोडासा आराम करतो, मोबाईल बघतो, पुन्हा तास लावायला येतो. असं आमचं सचिन आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतामध्ये काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. तर हे आहे आमचा नवीन आखाडा. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वीच आम्ही या शेडचं काम पूर्ण केलेलं आहे. सध्या जून सुरू आहे, तर पावसाची सुरुवात याच महिन्यात होते, पण तरीही थोडा पाऊस लेट झालेला आहे. तर त्यापूर्वीच आम्ही या शेडचं काम पूर्ण करणार आहोत. तर पाहू शकता, आम्ही सर्व प्रकारे इथं मटेरियल आणून टाकलेलं आहे. तर शेतामध्ये मित्रांनो सध्याच मटेरियल येऊन पडू शकतं. तर कारण की एकदा जर पाऊस झाला तर गाड्या या शेतापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर शेडचं मटेरियल या ठिकाणी आणून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, 2-3 दिवसानंतर ह्या शेडची कामाची सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम आम्ही ह्या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मार्कआउट टाकलेलं आहे. पूर्णपणे मार्कआउट आम्ही टाकलेला आहे. तर 10x20चा आम्ही ह्या ठिकाणी शेड उभा करणार आहोत. ज्या ठिकाणी मार्कआउट टाकलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही खड्डे खोदून घेणार आहोत. तर मित्रांनो, पाहू शकता की सध्या काम अँगलपर्यंत आलेलं आहे. ह्या ठिकाणी पूर्णपणे अँगल फिट झालेले आहेत. तर पाहू शकता, आम्ही सर्वप्रथम ह्या ठिकाणी खड्डे खोदलेले आहेत. त्या ठिकाणी अँगल राहून सिमेंट आणि वाळूने ते पॅक केलेले आहेत. मित्रांनो, जर वाळूच्या ऐवजी कच वापरत असाल तर हे अँगल इतके स्ट्रॉंग पद्धतीने फिट होऊ शकणार नाहीत. कारण की मित्रांनो, पाहू शकता की ही काळीची जमीन आहे. ही जमीन थोडी भुसभुशीत असते. जेणेकरून तुम्ही जर कच वापरत असाल तर मित्रांनो ते अवॉइड करा. वाळू, खडी आणि सिमेंट याचाच वापर करून हे खड्डे बुजवा, जेणेकरून हे स्ट्रक्चर स्ट्रॉंग पद्धतीने इथे उभे राहील. तर मित्रांनो, आम्ही या शेडची हाईट 8 फूट ठेवलेली आहे. कारण की बरेच जणांचं म्हणणं आलं की आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचं बी इथं म्हणणं आलं की जास्त हाईटचं शेड या ठिकाणी उभे करू नये. कारण की तुम्ही पाहू शकता की हे शेड आम्ही थोडंसं वरच्या ठिकाणी फिट केलेलं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता की ही शेती थोडी उंच ठिकाणी असल्यामुळे तर वारे कावदान ह्या ठिकाणी जास्त येत असतात. त्यामुळे हे शेड आम्ही जास्त उंच न करता 8 फुटाची हाईट ह्या शेडसाठी ठेवलेली आहे. ह्या शेडचे काम आमचे जवळपास 4 ते 5 दिवस चाललेले आहे. शेतामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे की लाईटचा प्रॉब्लेम कशा प्रकारे असतो. लाईट ये जा करत असल्यामुळे दिवसभर काम चालू शकत नाही. जेव्हा केव्हा लाईट असते त्या टायमाला ह्या ठिकाणी येऊन काम करावे लागते.
तर मित्रांनो पाहू शकता की शेतकऱ्याचं जीवन कशा पद्धतीने असते. तर मित्रांनो आपला तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तर सुरुवातीला आपण शेड उभे का बरं केले याचं कारण म्हणजे या ठिकाणी माल आणि इतर खत बियाणे यासारख्या लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी ठेवता याव्यात. या ठिकाणी पहिले जुना आखाडा होता मित्रांनो, तेही तुम्हाला दाखवतो. जुने पत्र खराब झाल्यामुळे या ठिकाणी आम्ही नवीन पत्राचा आखाडा बनवत आहेत. तर मित्रांनो अँगलचे काम पूर्णपणे झालेले आहेत. तर सध्या आम्ही वरचे पत्र या ठिकाणी टाकून घेत आहोत. त्यानंतर या ठिकाणी साईडचे पत्र लावले जातील आणि लास्टला या ठिकाणी या पत्राचा दरवाजा या ठिकाणी बसवण्यात येईल. आणि दुसरीकडे पाहू शकता की आम्ही 2 दरवाजे केलेले आहेत. एक पूर्णपणे मजबूत दरवाजा या ठिकाणी बसवला आहे, जेणेकरून माल आणि खत या ठिकाणी राहील. आणि बाजूलाच आम्ही अजून एक दरवाजा आपण पाहू शकता या ठिकाणी बनवलेला आहे. तो साधा दरवाजा आहे मित्रांनो. पत्राचा जे भाग उरलेला होता, जे पत्र आम्ही कापण्यात आमचे उरले होते खालून, त्यांना जोडून हा दरवाजा बनवण्यात आलेला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आम्ही ही रूम केलेली आहे. ह्या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी बी आम्ही व्यवस्थित जागा ठेवलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही ह्या ठिकाणी शेडचे काम पूर्ण केलेले आहे. आपण हे कशासाठी केलेलं आहे मनमत? हे कापूस ठेवायला. आणि ते ढोरांना ते आम्ही बैल वगैरे ढोर जे काय राहतील तुम्हाला दाखवतो. ते तुम्हाला दाखवतो. उघड बरं मनमत. तर आमचा मनमत तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. खाली रूम आहे आता सध्याच्या इथे दावण करायचे आहे. हा. इथे एक मेघ ठोकायची हम्म. आणि इथे मग चार आहे टाकायचं गायला. ओके. आपल्याला बैल वगैरे जागा पुरेल नाही एवढी. हा आणि तो- इथं बैल हे बसते तर. तर पाहू शकता मित्रांनो शेडची उंची सर्वात चांगल्या क्वालिटीच्या पत्रामध्ये आम्ही काम केलेलं आहे. आणि तिकडे काय करायचं मनमत आपल्याला? पुढे तिकडे माल. आता सध्याच्या इथे आपल्याला मुरुम टाकायचं आहे थोडं काही दिवसांनी. हा. काही दिवसांनी मुरुम टाकायचं, त्याच्या पुन्हा फरची नसता गच्ची करायची. पुन्हा त्याच्यात कापूस हे ठेवायचं आहे खत. तर मित्रांनो पाहू शकता आम्ही किती चांगल्या प्रकारे हे सगळं शेड काल उभा केलेलं आहे. तर मित्रांनो इथं गच्ची वगैरे राहिलेली आहे, बरंचसं काम राहिलेलं आहे. तर ते पुन्हा होईलच. पाहू शकता बाहेरून शेड कशा प्रकारे झालेलं आहे. बाहेर आपण पाहू शकता की सध्या आमची कापूस लागवड बी सुरू आहे. तर त्या हिशोबाने नंतर माल भविष्यात झाल्यानंतर आपल्याला इथं टाकण्यासाठी जागा पहिलेच तयार करून ठेवावी लागते. तर त्यामुळे मी जागा तयार करून ठेवलेली आहे. तर सध्या आमची शेतीची सुरुवात आहे. शेतीची जास्त माहिती आपल्याला नसल्यामुळे मी यावर्षी सुरुवातीला कापसाचं पीक घ्यायचं ठरवलं आहे. बरेच जण म्हणू लागले की सोयाबीनचं पीक घ्यावं, परंतु असा आम्हाला वाटलं की पहिलं वर्ष आपण कापूस करून पाहावा. तर त्यामुळे कापसाचं पीक घेतलेलं आहे. तर मित्रांनो हे नवीन शेड तयार केलं आज. पाहू शकता की आजच याची पूजा बी झालेली आहे. चला मी तुम्हाला बाहेर दाखवतो की आमची कापूस टोपणी कशी चालू आहे. तर आम्ही आमच्या शेतामध्ये 5 बॅगांची लागवड करणार आहोत. तर ह्या 3 व्हरायट्या आम्ही निवडल्या आहेत. तर पाहू शकता मित्रांनो की प्रत्येकाची शेती वेगवेगळ्या प्रकारची असते. आमच्या येथे काळीचा एरिया असल्यामुळे ह्या 3 बॅगा सध्या उत्तम ठरतात. आजूबाजूच्या परिसरात बी भरपूर लोकांनी ह्याच बॅगेचा वापर ह्या ठिकाणी केलेला आहे. तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो की आमची कापूस लागवड कशी चालू आहे. तर आपण समोर पाहू शकता की सध्या ह्या ठिकाणी आमची सर्किट टोबणी चालू आहे. तर चला आपणही थोडीशी मदत करूया, सर्किट टोबून पाहूया. तर सध्या मी सर्किट टोबत आहे. तर पाहू शकता की कशा प्रकारे शेतामध्ये मेहनत असते. तर मित्रांनो मला काही फुल टू एक्सपिरियन्स शेतामध्ये काम करण्याचा नाही आहे, पण मी एक जस्ट ट्राय करून पाहत होतो की कशा प्रकारे सर्किट ओढण्यासाठी किती मेहनत लागते, आपणही करून पाहूया म्हणलं. तर अशा प्रकारे आमची सर्किट ओढणी चालू आहे. तर मित्रांनो थोड्याच वेळात इथे चहा बी होणार आहे. तर आपण जाऊया चहाकडे आणि पाहूया कशा प्रकारे चहा होत आहे. तर मित्रांनो इथं सध्या चहा बनत आहे. मित्रांनो आता माझ्या चहाचा टाइम झालेला आहे, म्हणून मी माझ्या मुलाला म्हणत आहे चहा बनव. तू दोनदा सांडवला तुम्ही. तर याने दोनदा चहा सांडून दिला. शेवटी आपल्याला लोखंडा स्टँड लावावं लागली. कॅप्चर मला करता आलं नाही. आता खूप छान त्यांनी दोनदा चहा सांडला आमचा. तिसऱ्या वेळेस चहा बनत आहे पाहू शकता. आपल्याला पेटन झाले आणि ह्याला म्हणतात पक्का शेतकरी.
तर सध्या अर्ध्या ढेल्यामध्ये कापूस लागवड झालेली आहे. पाहू शकता की आखाड्याच्या बाजूला सध्या माती लावणे चालू आहे, कारण की नवीन आखाडा असल्यामुळे सध्या आतून मुरुम भरायचा राहिला आहे. नंतर कालांतराने आम्ही सिमेंटचं स्ट्रक्चर आजूबाजूने करणार आहोत. तर दुसरीकडे पाहू शकता की सध्या वायर आतरणी इथे चालू आहे. तर मोटारीचं वायर इथे सध्या आम्ही आतरत आहोत. जर पाऊस लांबला आणि सरकीला पाणी वेळेवर भेटले नाही तर सरकी जळू शकते. तर त्याच कारणामुळे सध्याच आम्ही पाण्याची सोय इथे करणार आहोत. तर उत्तम प्रकारे आमची शेती चालू आहे. तिकडे बियाण्यासाठी ऊस आहे, इकडे एक ढेल आहे, तिथं कापूस लागणार आहे. हो काका, बरोबर आहे का नाही? हो. तर इकडे बी कापूसच होणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, टेक केअर अँड गुड बाय.